तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी या घटनेनंतर संतापाची लाट आहे। सलग दुसऱ्या दिवशी नसरापूर गाव कडकडीत बंद आहे। सलग दुसऱ्या दिवशी नसरापुरात कडकडीत बंद हा पुकारण्यात आलेला आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणात सर्वत्र संताप व्यक्त होतो। सलग दुसऱ्या दिवशी नसरापूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। जोवर नराधमाला फाशी होत नाही तोवर शांत बसणार नाही अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होते। अत्यंत घृणास्पद ही घटना आणि या घटनेवर तीव्र संताप आता व्यक्त होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, नसरापूरमध्ये संतापाची भावना आहे, बंद पाळून आपला रोष व्यक्त होतोय। नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीनं सील जो हा सगळा परिसर आहे, ज्या ठिकाणी घटना घडली, ज्या चिमुरडीवरती ज्या गोठ्यामध्ये लैंगिक अत्याचार करून तिच्यावरती हत्या करण्यात आली, तो गोठा मी तुम्हाला दाखवत आहे। त्या गोठ्यामध्ये सध्या सील करण्यात आले आहे, कोणत्याही पद्धतीचा प्रवेश आतमध्ये निर्बंध करण्यात आलेला आहे। जो आरोपी होता 60 वर्षीय, त्या आरोपीने याच रस्त्यावरून चिमुरडीला घेऊन आतमध्ये गेला होता, तिला खाऊचं आमिष दाखवलं होतं। खरं तर आपण बघू शकतो की हाच तो गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये या चिमुरडीची हत्या करण्यात आली। खरं तर अत्यंत दुर्दैवी ही सगळी घटना आहे आणि आज 2.5 दिवस झालं साधारण काल सुद्धा कडकडीत बंद जे आहे ते या ठिकाणी पाळण्यात आलेलं होतं आणि आज रविवार इथला बाजार असतो, आज सुद्धा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा बाजार या ठिकाणी झाला नाही। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा सगळा बंद जो आहे तो पाळलेला आहे। पोलीस प्रशासन आपल्याला दिसत आहेत की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे आणि सगळे पोलीस अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून आहेत। खरं तर हा जो आरोपी आहे, या आरोपीला अटक जी आहे ती झालेली आहे, परंतु त्याला फाशीची शिक्षा तात्काळ द्या या मागणीसाठी काल आपण पाहिलं की रात्री उशिरापर्यंत पुण्यातील नवले ब्रिज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि आज पुन्हा आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत या विभागाचे हे या ठिकाणी आलेले आहेत। ज्या ठिकाणी घटना घडलेली त्या घटनास्थळावरती सध्या आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी घटनास्थळ पूर्णपणे सील करण्यात आलेलं आहे। खरं तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही सगळी घटना याच ठिकाणाहून जो नराधम वृद्ध आहे त्या लहान मुलीला घेऊन जातानाचा हा सगळा परिसर आहे आणि याच ठिकाणाहून तो आतमध्ये त्या ठिकाणी गाय म्हैस दाखवण्याचा बहाणा करून या नराधमाने या अल्पवयीन चिमुरडीवरती अत्याचार करत तिची हत्या केली आणि या सगळ्या घटनेनंतर सध्या प्रचंड संतापाची लाट आपण या ठिकाणी पाहू शकतो। राज्य शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी सध्या घटनास्थळावरती आपल्याला दिसत आहेत। महसूल विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी घटनास्थळावरती आलेले आहेत, पंचनामा सुरू आहे। खरं तर या ठिकाणी जी घटना घडलेली त्या घटनेच्या अनुषंगाने सध्या राज्य सरकारचे सगळे प्रतिनिधी नसरापूरमध्ये दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीचे पंचनामे, त्याचबरोबर पोस्टमॉर्टम सुद्धा काल झालं, इन कॅमेरा हे सगळं पोस्टमॉर्टम झालं होतं। रात्री उशिरा चिमुरडीवरती पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते, परंतु जोपर्यंत जो आरोपी आहे भीमराव कांबळे याची जर प्रवृत्ती आपण पाहिली लागली तर 1998 मध्ये सुद्धा या आरोपीनं अशा पद्धतीनं एका तरुणीवरती लैंगिक अत्याचार केला होता। खरं तर त्याच्यावरती 2 ते 3 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत, परंतु पोलिसांनी खरं तर प्रतिबंधात्मक कारवाई करणं त्याच्यावरती आवश्यक होतं, तसं या ठिकाणी झालेलं दिसत नाही। आरोपी भीमराव कांबळे याच गावामध्ये दारू पिऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता। खरं तर जी मुलगी आहे दररोज या ठिकाणी या वरचा जो झोका दिसतोय लागली, त्या झोक्यावरती दररोज बसण्यासाठी येत होती। घटनेच्या दिवशी सुद्धा 1:30 वाजता ती जी चिमुरडी आहे त्या झोक्यावरती बसली होती आणि झोक्यावरून बसून ती पुन्हा या ठिकाणी खाली आल्यानंतर हा जो नराधम आरोपी आहे मुलीला आमिष दाखवत या रस्त्यानं आतमध्ये नेऊन
जो सील केलेला परिसर मी तुम्हाला दाखवत आहे, त्या ठिकाणचा जो आतला गोटा आहे त्या गोट्यामध्ये जाऊन लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तिची हत्या केली. अत्यंत निर्गुणपणे ही सगळी हत्या होती. आणि आता मात्र पोलीस जे आहेत ते प्रशासकीय सगळ्या ज्या कामकाज आहे ते सध्या मोठ्या फास्ट गतीने करताना दिसत नाही. लागू अगदी अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.